श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नारायणं पद्मवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. आज मार्गशीर्ष महिन्यानिमित्त या ठिकाणी दत्त महाराजांच्यावरती काही सांगण्यासाठी सुरुवात होत आहे. मार्गशीर्ष हा इतर सर्व मासांमध्ये श्रेष्ठ अशा अर्थानं गणला जातो. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः. प्रत्येक विभूतीमध्ये, वस्तूमध्ये, मासामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये देवतेचं अस्तित्व कसं असतं हे सांगताना भगवान म्हणतात की सर्व मासांच्या मध्ये मी मार्गशीर्ष आहे. आता याचा अर्थ त्या देवतांच्या देवतेच्या व्यतिरिक्त गोष्टींमध्ये तो नसतो असं नाही आहे, तर विशेष अंशानं तो त्यामध्ये असतो. तसं मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः, तर मार्गशीर्ष हे माझं स्वरूप आहे असं भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलेलं आहे. तर असा हा पवित्र महिना दत्त संप्रदायाच्या दृष्टीनं पाहिलं तर दत्त महाराजांचे जे काही अवतार झालेले आहेत त्यामध्ये अत्रिवरद, ज्याला योगीजनवल्लभ दत्त म्हणतात, जो आपण पौर्णिमेला दत्त अवतार करतो, अत्रि आणि अनुसूयांच्या पोटी जन्मलेल्या दत्त महाराजांचा, तर हा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो. दत्त महाराजांचे अवतार असा शब्द ऐकल्यानंतर आपल्यासमोर श्रीपादवल्लभ, नरसिंह सरस्वती, माणिकप्रभू, टेंबेस्वामी, अक्कलकोट स्वामी असे विभूती येतात. परंतु आपण आद्य दत्त अवतार जे आहेत हे पाहता दत्त महाराजांचे अवतार म्हटल्यानंतर महाराजांचे 16 अवतार झालेले आहेत. विशेष तपशिलात आपण या व्याख्यानमालिकेमध्ये बोलणार आहोतच. परंतु दत्त संप्रदाय, दत्तात्रेयांच्या व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी अशा काही गोष्टी प्रथम आपण पाहत आहोत की ज्या आपल्याला तुटक तुटक स्वरूपात ठाऊक आहेत. आपण त्यांचं एकीकरण किंवा त्यामागचं विशेष गुह्य जाणलेलं नाही आहे. तर त्या दृष्टीनं पाहता दत्तात्रेयांच्या वडिलांचं नाव आहे अत्रि. अत्रि हा नैतत्पुरुष समास न त्री, ज्यांच्या ठिकाणी त्रिपुटी नाही आहे. सत्व रज तम अशा स्वरूपांचे जी काय सृष्टीमध्ये त्रिपुटी आहे असं ज्यांच्या ठाई नाही आहे, जे त्रिगुणातीत आहेत त्यांना अत्रि म्हणलेलं आहे. तर अनसूया, जिच्या ठिकाणी असूया म्हणजे कोणतेही हेवे दावे अशा स्वरूपाचे जे काही दुर्गुण असतात ते जिच्या ठिकाणी लेवमात्रसुद्धा नाही आहे तिला अनसूया म्हणलेलं आहे. तर अशा अत्रि आणि अनुसूया यांच्या पोटी दत्त महाराजांचा जन्म होतो. म्हणजेच त्रिगुणातीतता किंवा निर्गुणाच्या पोटी असूयारहित जे सर्व सत्वगुणांनी संपन्न अशा 2 व्यक्तिमत्वांच्या ठाई महाराजांचा जन्म झाला आहे अशी आपण आख्यायिका ऐकतो. महत्त्वाच्या गोष्टीमध्ये असं पाहता महाराजांच्याबद्दल सांगतात, दत्त महाराज अवतार उदंड होती सवेची वलया जाती, तैसी नो हे दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना. महाराजांच्याबद्दल असं म्हणलं आहे की अनेक अवतार झालेले आहेत, ज्या अवतारांना लय आहे, समाप्ती आहे. प्रभू रामचंद्रांचा आपण पाहतो ते शरयूमध्ये गेले, गोपाळकृष्णांचाही पायास बाण लागून अंत झाला. प्रत्येक अवतार हे आपलं अवतार कार्याचं निश्चित ध्येय संपल्यानंतर लयाला गेलेत, मोक्षधामाला गेलेले आहेत. परंतु तैशी नो हे दत्तात्रेय मूर्ती नाश कल्पांती असेना. महाराजांच्या बाबतीत असं म्हणलेलं आहे टेंबेस्वामींनी की अनेक अवतार झाले, ते त्यांच्या कार्यकारण संपल्यानंतर निघून गेले, परंतु तैशी नो हे दत्तात्रेय मूर्ती, महाराज मात्र नाश कल्पांती असेना. असं का आहे? महाराज हे चिरंजीव आहेत. आपण ऐकतो की अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कंडेय अशा काही चिरंजीवांमध्ये दत्त महाराजांची गणना होते. कारण त्यांना गुरुदेव दत्त असं म्हणलं जातं. गुरु हा शब्द शिक्षकांना हल्ली लौकिकार्थानं रूढार्थानं वापरतात. कोणत्याही गोष्टीला शिकवण देणारा जो असतो तो शिक्षक असतो. तर ह्या दृष्टीनं गुरुदेव हा शब्द महाराजांना आहे.
ज्या ठिकाणी अज्ञान आहे, ज्या ठिकाणी मोहमाया आहे, त्या त्या ठिकाणी महाराज हे कोणत्या तरी अंशानं असतात. तर अशा ठिकाणी सृष्टीच्या आरंभापासून अनंत काळापर्यंत, कल्पांतापर्यंत ज्या ज्या वेळेला अशा मोहग्रस्ततेचा, मोहमयतेचा उदय होईल, त्या त्यावेळा महाराज कोणत्या कोणत्या रूपातनं व्यक्त होऊन ते पुन्हा सर्व स्थिती मूलवत आणतील. हाच महाराजांच्या अवताराचा विशेष आहे. म्हणून त्यांना अज्ञाननाशक असं दत्तात्रेयांचं, परमज्ञान स्वरूप असं दत्त महाराजांचं रूप आहे. म्हणून दत्त महाराजांचा हा अवतार चिरंजीव आहे असं सर्व संत सांगतात. तर दत्त महाराजांच्या गुणविशिष्टामध्ये, वैशिष्ट्यामध्ये आदौ ब्रह्मा, मध्ये विष्णू, अंते देव सदा शिव, मूर्तित्रय स्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते असं नारदप्रोक्त दत्त स्तोत्रामध्ये म्हणलेलं आहे. तर आदौ ब्रह्मा, तर मूल ब्रह्मदेव त्यांच्यामध्ये आहेत. मध्ये विष्णू, दुसऱ्यांदा विष्णुतत्वाचा त्यामध्ये अंश आहे. आणि अंते देव सदा शिव, सदा म्हणजे नेहमी, शिव म्हणजे कल्याण स्थितीमध्ये असणारे, ज्याला रुद्र म्हणतात. तर हे तिन्ही अंश पूर्णार्थाने ज्यांच्यामध्ये एकवटलेले आहेत, असे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतेंचे गुण पूर्णार्थानं दत्त महाराजांच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळं दत्त महाराज ही एक अशी व्यक्तिरेखा आहे वैष्णव संप्रदायामध्ये, किंबहुना आपल्याला वैष्णव हे वाक्यार्थानं पाहता वारकरी संप्रदाय पहा किंवा माधव, रामानुजी असे वैष्णव संप्रदाय आहेत. तर ह्यामध्ये वैष्णवांच्या देवतांना पूजलं जातं, त्यामध्ये वैष्णव संतांनाच अनुसरलं जातं. स्मार्त संप्रदायामध्ये शंकराचार्यादिक लोक आहेत, त्यांना अनुसरलं जातं. परंतु दत्त संप्रदाय हा असा आहे की त्याला काही वर्ज नाही आहे. कारण का, तर विष्णूची तत्त्व त्यांच्यामध्ये असल्यामुळं जे जे विष्णू अवतार आहेत, जे जे विष्णूंचे संत आहेत, ते सर्व दत्त महाराजांना, त्यांच्याशी काही महाराजांच्या संप्रदायाचं वैमनस्य नाही. वैष्णवांची तत्त्व स्मार्तांना चालत नाहीत, स्मार्तांची वैष्णवांना चालत नाहीत. परंतु दत्त संप्रदाय असा आहे की जो सर्वव्यापी आहे, सर्वसमावेशक आहे. आपण अशी काही नवनाथांची स्थानं पाहतो की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिथं तुर्बती पाहायला मिळतात. जसं आपण मलंगड वगैरे काही स्थानं आहेत, गैबी स्थान आहे, तर त्या ठिकाणी कागल्ला आहे गैबी. ही गहिनीनाथांची, नवनाथांची समाधीस्थानं, नवनाथांची तपस्या स्थानं आहेत. अशी असताना जी सर्व धर्मीयांच्याकडून ज्या ठिकाणी उपासना केली जाते, म्हणजे हे या दत्तावताराचं वैशिष्ट्य आहे की केवळ हिंदू धर्मामध्ये किंवा केवळ एकाच विशिष्ट संप्रदायामध्ये ही देवता अडकून बसलेली नसून सर्व संप्रदाय ह्या देवतेस भजतात. अशी ही सर्वसमावेशक अशी दत्तात्रेयांची प्रतिमा आहे. तर दत्त महाराजांच्या ह्या अवतारामध्ये पाहता दत्त महाराज आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे तीनही देवतांचे, ब्रह्मा विष्णू असे तिन्ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती यांचं एकवटून दत्त हे तत्त्व निर्माण झालेलं आहे. त्यामुळं नेमकं महाराजांच्या संदर्भात पाहत असताना दत्त संप्रदायामध्ये आपण आता एक पाहतो, आपल्या कोल्हापुरामध्ये पाहता चेले महाराज आहेत किंवा कुंभारेली दत्त महाराज आहेत. आपण त्या स्थानाला जातो, त्या व्यक्तीची उपासना करतो, त्यांची पूजा वगैरे करतो, जपतप करतो. पण मी दत्त सांप्रदायिक आहे म्हणजे नेमकं काय आहे? वारकरी संप्रदायामध्ये जशी वारकऱ्यांना काही एक आचारसंहिता असते की हरिपाठ म्हणावा, हरिनाम घ्यावं वगैरे जे काय असेल ते खानपान त्यांचे सर्व निषेध जे असतील त्या सर्वांचं आचरण करावं, हे जसं वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचं आहे, तसं दत्त संप्रदायासाठी काय आहे? आपण अक्कलकोट स्वामींची उपासना करतो म्हणजे आपण अक्कलकोटला जातो, अक्कलकोट स्वामींच्या फोटोची दररोज पूजा करतो किंवा स्वामींचं लीलामृत वाचतो, म्हणजे आपण दत्त सांप्रदायिक आहोत का? आपण दत्त सांप्रदायिक झालो का? दत्त ही मूळ व्यक्तिरेखा कशी आहे, दत्त संप्रदाय म्हणजे काय आहे, हे आपल्याला थोडंसं तपशिलामध्ये जाऊन पाहायचं आहे. त्यासाठी आजचा विषय घेण्यात आलेला आहे. तर दत्त संप्रदायाचं आपण पाहत होतो की दत्त संप्रदायाची आचारसंहिता काय आहे हे पाहता, एक पण दत्तात्रेयांचे अवतार पाहतो. मूल दत्तात्रेय हा अत्री आणि अनुसूया यांच्या पोटी जन्म झालेले दत्तात्रेय. सहसा कुठल्याही मनुष्याला विचारलं की दत्तस्थानं कुठली, तर तो नरसोबाची वाडी, गाणगापूर, पीठापूर, कुरवपूर अशी नावं घेईल. परंतु महाराज आद्य दत्तावतार जो आहे ह्यांचं स्थान माहूर इत्यादी, कोल्हापूर, माहूर किंवा गिरनार या ठिकाणी दत्त महाराज होते. दत्त महाराजांचा प्रथम अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ जे म्हणतात, पीठापुरी जन्म झाला आणि कुरवपुरी त्यांनी समाधी घेतली. ह्याच्या पुढचा अवतार नरसिंह सरस्वतींचा आहे, ज्यांनी कारंजामध्ये जन्म घेतला, नरसिंहवाडीमध्ये तपश्चर्या केली, गाणगापुरामध्ये निवास केला आणि कर्दळी वनामध्ये त्यांनी समाधिस्थ झाले. पुढे अक्कलकोट स्वामी माणिक प्रभू असे अवतार आहेत. परंतु ह्या अवतारांच्या तपशिलामध्ये जाऊन पाहता आपल्याला काय दिसतं
की मूल दत्तात्रेयांचे जे अत्र्यानुसूया म्हणतो आपण त्यांना मूल दत्त म्हणू, मूळ दत्त स्वरूप, तर त्यांची आचारसंहिता असलेले असे कोणतेही नियमात्मक ग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत. आपण अवधूत गीता, दत्तगीता असेल अशा स्वरूपाचे जे आहेत की जे विरक्तीप्रधान ग्रंथ आहेत ते केवळ विरक्तीचं प्रतिपादन करतात. अशा वेळेला अक्कलकोट स्वामींचं आपण चरित्र पाहू तर ते पूर्णपणे कशीही विधिनिषेध न पाळणारे आहेत. शिले महाराज कोल्हापुरात आहेत. तर नरसिंह सरस्वती स्वामींचं चरित्र जर पाहिलं तर पूर्ण कर्मकांडी अशी ती परंपरा आहे नरसोबावाडीची जी आहे ती. त्यामध्ये गोविंद स्वामी आहेत, नारायण स्वामी आहेत. एक महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला पाहता विरोधाभास थोडासा सगळ्या अवतारांचा एकत्र विचार करताना निर्माण होतो. त्याचं आपण परिमार्जन कसं करणार आहोत हा एक विषय आपण जाता जाता पाहू. तर दत्त महाराजांचे मूळ व्यक्तिमत्व कसं आहे हे आपलं यातून व्यक्त होईल. आपली दृष्टी दत्त सांप्रदायिक मनुष्याची, दत्त भक्ताच्या दृष्टीला निश्चित काय पडलं पाहिजे आणि काय नाही पडलं पाहिजे, त्याची दृष्टी कशी विशाल झाली पाहिजे याच्या अभ्यासासाठी हा थोडासा विषय या ठिकाणी मांडतो. तर श्रीपाद वल्लभांच्या नंतर जो अवतार होतो नरसिंह सरस्वती यांचं प्रसिद्ध ग्रंथ गुरुचरित्र म्हणून आपण सर्वांना ठाऊक आहे. तर गुरुचरित्र वाचत असता त्यामध्ये विधिनिषेध प्रचंड दिलेले आहेत, अनुष्ठान वेगवेगळ्या प्रकारची दिलेली आहेत, स्पर्शास्पर्शतेचे विषय मांडलेले आहेत. अत्यंत कर्तव्य कठोर कर्मकांडी असा हा संप्रदाय आहे. परंतु नरसिंह सरस्वती स्वामींच्या जर चरित्रामध्ये पाहिलं, एक गुरुचरित्र वाचलेल्या लोकांना दृष्टांत ठाऊक असेल तर त्रिविक्रम भारती करिनिंदा म्हणे हा दांभिक धंदा. 2 पंडित ब्राह्मण येतात बिदरच्या राजाकडं आणि ते सर्वत्र फिरून जयपत्र मागतायत. सर्व लोकांना वादामध्ये आमंत्रित करतात. बुद्धी प्रचंड आहे, व्यासंग प्रचंड आहे, त्यामुळे ते प्रत्येकाचा पराभव करतात आणि त्यांच्याकडनं जयपत्र घेत घेत ते चाललेले आहेत. संपूर्ण दिग्विजय करत करत ते त्रिविक्रम भारती हे नरसिंहस्वामींचे अत्यंत निकटवर्ती आणि पूर्णपणे विरक्त पदाला पोचलेले असे शिष्य आहेत. तर ह्यांच्याकडे ते येतात आणि त्रिविक्रम भारतींना ते म्हणतात की तुम्ही 3 वेदी आहात, तुम्ही फार मोठे प्रकांड पंडित आहात, तर असं आम्ही ऐकलेलं आहे आणि आम्ही तुमच्याशी वाद घालून तुमचा आम्ही पराजय करणार. ते म्हणतात आम्ही जर एवढे विद्वान असू तर आम्ही संन्यास कशाला घेतला असता इत्यादी शब्दांनी त्यांनी त्यांच्या हेतूपासून परावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वादासाठी पेटलेले आहेत, वाद करा किंवा आम्हाला हारपत्र द्या. अशा वेळेला त्रिविक्रम भारती माझ्या गुरूंकडे तुम्ही चला गाणगापूरला, नरसिंह सरस्वती ज्या ठिकाणी राहत आहेत अशा गाणगापूरला चला, तिथं मी तुम्हाला माझ्या गुरूंची भेट घालून देतो आणि तुम्ही माझ्या गुरूंशी वाद करा. जर माझ्या गुरूंना तुम्ही हारलत तर तुम्ही दिग्विजयी आहात हे मी तुम्हाला निस्संदेह सांगतो, असं त्रिविक्रम भारती म्हणतात. यानंतर महाराज त्यांना 2 ब्राह्मणांना घेऊन त्रिविक्रम भारती गाणगापुरास येतात. एक विषय असा आहे, एका विषयातून दुसऱ्या विषयात जायचं कारण असतं की ते उदाहरणामुळं आपल्याला ते विचार पूर्ण पटावा. ते महाराजांच्याकडे घेऊन येतात गाणगापुरात. त्यावेळेला एका भक्ताकरवी पहिल्यांदा महाराज त्यांना सांगतात की वेद हे अनंत आहेत, वेद हे अनंत आहेत आणि त्याचं ज्ञान तर फार मोठं आहे. आपण केवळ शब्दार्थ पाहू, पण शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, गूढार्थ एका गोष्टीचे अनेक अर्थ असतात. तिथंपर्यंत पोचण्यासाठी केवळ शाब्दिक ज्ञान उपयोगी नाही आहे, तर त्यासाठी अत्यंत व्यासंगी आणि मुख्य म्हणजे संवेदनाक्षम माणसाचं मन, हृदय आणि अध्ययन लागते. असं एक शास्त्र आहे. त्यामुळे कोणताही अर्थ काढताना आपण केवळ वाच्यार्थ पाहतो. तर महाराज सांगतात की असा वेदाचा वादार्थासाठी वेदाचा उपयोग करू नका. वेद ही मोक्षविद्या आहे, वेद ही मोक्षविद्या आहे. तिचं योग्य आचरण केलं असता माणसाला मुक्ती मिळू शकते. वेदामध्ये फार मोठं विज्ञान आहे इत्यादी सांगून पाहिलं, परंतु त्यांच्या बुद्धीला ते काही पटेना. महाराजांनी वेदातले काही त्यांना गूढार्थ सांगितले, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की नरसिंह सरस्वती स्वामी हे फार मोठे विद्वान दिसत आहेत आणि ह्यांच्याशी आपण वादात तर काही हरू शकत नाही आहे. अशा वेळेला ते म्हणतात की आता तुमच्याशी वाद न घालता आम्ही जर गेलो आणि ही गोष्ट जर राजाच्या कानी गेली तर तो आमचा शिरच्छेद करेल. तर तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला कीर्ती घेऊन काय करायचे आहे, तर तुम्ही आम्हाला जयपत्र द्या. त्यावेळेला शेतावर जाणाऱ्या एका सामान्य मनुष्याकडनं नरसिंहस्वामींनी 7 दंडांनी रेखा काढवून घेतल्या. एक उल्लेख आहे की 7 रेषा काढून घेतल्या आणि एक रेषेचं उल्लंघन करत ये असं त्याच मनुष्याला सांगितलं, जो शेताकडे चाललेला सामान्य अशिक्षित मनुष्य होता. तो एक रेषा पार करत येतोय तसा त्याचा एक जन्म पार होत आला. एक जन्म पार होत तो सर्वात शेवटी मी अध्यापक आहे आणि मी सर्व वेदाचं आणि शास्त्राचं अध्ययन केलेला असा आहे असं सांगितल्यानंतर महाराज म्हणतात की आता तू ह्यांच्याशी वाद कर.
आता तू ह्यांच्याशी वाद कर. त्यावेळेला गुरुचरित्रात आपण पाहिलं तर अत्यंत काही कर्तव्य कठोर बऱ्याचशा गोष्टी बंदिस्त आहेत गुरुचरित्रात. असं असताना सुद्धा आपल्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी महाराजांनी इतका जवळचा, आपण हल्लीच्या भाषेत एक शॉर्टकट असा घेतला की त्याला 7 रेषांमध्ये 7 जन्म पार करून त्याला विद्वत्ता दिली, त्याला वेदज्ञान दिलं, त्याला वादाचं ज्ञान दिलं आणि तो त्यांच्या समोर बसतो आणि वादासाठी सक्षम होतो, वाद करतो आणि त्या पंडितांना हरवतो. असंच एक उदाहरण दिसतं की जेव्हा भीष्माचार्य सांगतात महाभारताच्या रणभूमीवरती की आज मी अर्जुनाचा नाश करीन, आज तो तरी आहे नाही तर मी तरी आहे. अशा वेळेला इतका बाणांचा वर्षाव झाला आणि अर्जुनाचा रथ तुटला, अर्जुन खाली पडतोय आणि आता अर्जुनाला मारणार. इतक्यात भगवान गोपाळकृष्णाने, आपण चित्रही पाहतो, ती कथा आहे की न धरी शस्त्र करे, मी कृष्णाने सांगितले की गोष्टी सांगेन युक्तीचे आचार, मी शस्त्र हातात धरणार नाही आहे, योग्य त्यावेळेला मी तुला योग्य ती युक्ती सांगेन आणि ह्या अटीनुसार. परंतु विषय असा आहे की आता अर्जुन पडला आहे, अर्जुन हतबल झालेला आहे, निशस्त्र झालेला आहे. आता एका बाणाने अर्जुनाचा प्राण जाऊ शकतो अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा भगवान गोपाळकृष्णांना कसलेही भान राहिले नाही आणि रथाचं पडलेलं एक चाक उचलून घेऊन द्वेषानं ते भीष्माचार्यांच्या अंगावर धावून जातात. एक विषय असा आहे की स्मरण केलं असता सुद्धा ज्यांच्या हातामध्ये सृष्टीचं ब्रह्मांडाचा नाश करणारं सुदर्शन येऊ शकतं, सुदर्शन विद्या ही ज्यांच्या हातात आहे, असं चक्र आपल्या हातात आहे, या गोष्टीचं त्या क्षणी स्मरणसुद्धा भगवंताला राहत नाही आणि त्या हातामध्ये रथाचं चाक इतकी सामान्य गोष्ट आहे. रथाच्या चाकाने भीष्माचार्यांना काय होणार होतं हाही पुढचा प्रश्न आहे, पण असं चाक घेऊन ते भीष्माचार्यांच्या अंगावर जातात. थोडक्यात असं आहे की कृपाळूपणे अल्पधारिष्टेप आहे. आपल्या भक्ताची अशी अवस्था झालेली ती भगवंताला सहन होत नाही, इतकी सहन होत नाही की त्याची पण विचारशक्ती जाते. कशी ती आपण आता पाहिली की सुदर्शनाची आठवण नाही आहे, सामान्य चाक उचलून ते त्याच्या अंगावर जातात. असंच ह्या गुरुचरित्राच्या कथेमध्ये घडतं की इतर वेळेला शुचित्वाच्या वेगवेगळ्या कल्पना मांडणारं गुरुचरित्र ह्यावेळेला स्वामी 7 रेषा काढवून त्याला पुढं आणतात आणि त्याच्याशी वाद घालतात. ही गोष्ट का आहे तर त्रिविक्रम भारती ह्या आपल्या एकनिष्ठ भक्ताचा त्या विद्वानांनी केलेला जो अपमान आहे त्याची त्यांना प्रायश्चित्त मिळालं पाहिजे अशा हेतूनं महाराजांनी ही गोष्ट घडवली. आणि पुढची कथा आपल्याला ठाऊक आहे की त्यानंतर त्यांना त्यांनी शाप दिला स्वामींनी आणि उत्तर नारायण उपनिषद म्हणत तुम्ही पिशाच्या अवस्थेमध्ये ह्या नदीच्या काठी राहाल म्हणून सांगितलं आणि तसे ते राहिले वगैरे कथा. तर गुरुचरित्राच्या म्हणजे नरसिंह सरस्वतींच्या अवताराच्या दृष्टीनं पाहिलं तर हा अवतार अत्यंत कर्मकांडी आहे. आपण आत्ता पाहिलं तर 16 ओळ वगैरे गुरुचरित्रात भरपूर आहे. ह्याच्याबरोबर उलटं जर पाहिलं अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात जर पाहिलं तर अक्कलकोट स्वामी जेव्हा अक्कलकोटामध्ये प्रगट झाले खंडोबाच्या मंदिरामध्ये, तिथून त्यांना चोळाप्पाच्या घरामध्ये आणण्यात आलं. चोळाप्पाच्या घरात त्यांनी स्वामींना वाढल्यानंतर त्या गावातला जो एक रिसालदार मुसलमान होता तो स्वामींसमोर थांबला आहे. स्वामींनी त्याला वर बोलून घेतलं, आपल्या ताटातलं अन्न कालवलं एक घास त्याला खायला घातलं आणि नंतर स्वामींनी खाल्लं असा उल्लेख आहे. एक अवतार अत्यंत शुचिता बाळतो तर एक अवतार असा आहे की जो सगळं लाथाडून देतो. जनार्दन स्वामींच्या चरित्रात पण हाच उल्लेख आहे. आपण दत्ताचं व्यक्तिमत्व कसं आहे हे पाहण्यासाठी दत्त अवतारांची कृती कशी आहे, दत्त अवतारांचे हेतू काय आहेत, त्यांचे विचार काय आहे हे थोडक्यात का पाहतो की त्यानंतर आपल्याला दत्त महाराज कळतील कसे आहेत. जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु आहेत. तर एकनाथ महाराज त्यांच्याकडे सर्व दिलेली गुरुसेवा अत्यंत नेटानं नेकीनं करतायत. अशा वेळेला प्रभंजन पर्वत प्रसिद्ध आहे, तर त्या ठिकाणी हे दोघं गेले असताना त्या ठिकाणी मलंग वेशामध्ये दत्त महाराज आले. हा सुद्धा एक विषय फार चांगला आहे की प्रत्येक वेळा महाराज कुठेतरी मलंग यवन वेशामध्ये दर्शन देतात असा एक उल्लेख आहे. ह्याचंही कारण आपण पाहणार आहोत थोडासा विषय पुढे गेल्यानंतर. तर मलंग वेशामध्ये दत्त महाराज त्यांना प्रभंजन पर्वतावरती भेटतात. एकनाथ महाराजांना हा विषयच ठाऊक नाही आहे कसलाही. समोर तो मलंग येतो, बरोबर कुत्री आहेत आणि कटोऱ्यामध्ये तो मलंग भिक्षा मागून त्याने आणलेली आहे, ती कालवतात. एकीकडे कुत्रं खाते, एकीकडे मलंग खातोय आणि जनार्दन स्वामी त्या कटोऱ्यात खात आहेत. आणि जेव्हा हे सगळं काही पाहिलं कसं असतं की माणसाचा स्वतःवरती जेवढा विश्वास असतो, जे थोडक्यात अंधविश्वास म्हणा, तेवढा आपल्या समोरचा माणूस भले तो गुरु असेल पटकन तो विश्वास अनुभूती आल्याशिवाय प्रचिती आल्याशिवाय तसा विश्वास बसत नाही. असं अनेक ठिकाणी आहे. तसं आपले गुरु असूनसुद्धा गुरु काहीही चुकीचं वागणार नाहीत असा विश्वास मनात आहे त्यांच्या, पण तरी दिसताना थोडंसं डळमळीत झालं जरा की काय हा मलंग खातो आणि ह्याच्या पानात ते कुत्रं पण खाते. आणि खाऊन झाल्यानंतर जनार्दन स्वामी म्हणतात की आता तू उरलेलं हे कटोऱ्यातलं सगळं खा आणि धुवून आणून दे. त्यावेळेला एकनाथ महाराजांना अत्यंत आश्चर्य वाटलं. त्यांनी तसं केलं नाही. परंतु काही वेळानंतर तो मलंग तिथनं गेला आणि त्यानंतर जनार्दन स्वामी म्हणतात की अरे रे तू फार मोठ्या लाभाला मुकलास.
आज आता ह्या ठिकाणी हे मलंग म्हणजे साक्षात दत्त महाराज होते. आता विषय असा आहे की दत्त संप्रदाय जर कर्तव्य कठोर आहे, जर कर्मकांडी आहे, तर एकनाथ महाराजांचं वागणं चुकलंय का? असं असताना जनार्दन स्वामींनी मलंगाच्या विषयामध्ये दत्त महाराजांना जो एकनाथ स्वामींना जो लाभाला मुकला असं म्हटला, तर हे कुठल्या साधारण व्याख्येत बसतं? हे पाहायला गेलं असता ह्या सगळ्या अवतारांचे आपण चिले महाराज पाहतो, हे अवलिया लोक आहेत. ह्यांना ते तीर्थी कुर्वंती तीर्थानी नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणलेलं आहे की त्यांचं रामवत वर्धितव्यम सो धर्म. हा एखादा मनुष्य धर्मानी किंवा न्यायनीतीने वागू लागला, प्रथम तो धर्माप्रमाणे वागतो आणि नंतर तो वागतो तोच धर्म असतो. प्रथम तो धर्माप्रमाणे वागतो आणि नंतर तो जे वागतो त्याला धर्म म्हणतात. अशा स्वरूपाची व्याख्या अशी आहे की रामवत वर्धितव्यम सो धर्म. हा रामासारखं वागणं म्हणजे धर्म आहे. जे इतकी त्यांच्यामध्ये धर्ममयता धर्मबद्धता वाढती. तर त्यानुसार ह्या अवतारांचं जर पाहायला गेलं सगळं, तर हे अवलिया लोक सत्पुरुषांचं जे आहे की ते तीर्थी कुर्वंती तीर्थानी, तर यानी अस्माकम सुचरितानी, त्यांचं चरित्र हे जे आहे की नाही हेच एक प्रकारचं एक संहिता आहे. ते जे वागतात तोच धर्म असतो. संत हे साक्षात शास्त्राची चालती बोलती व्याख्या असतात. नियम आपण पाळतो परंतु फळं त्याचं ते भोगत असतात. त्यांचं वागणं सदा संताप, स्वामी महाराजांनी म्हटलेलं आहे टेंबे स्वामींनी, सदा संतापाशी जावे त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरीही ऐकाव्या त्या गोष्टी. संतांच्या जवळ जरी नुसतं गेलं आणि संत काय बोलतात, कसे चालतात, समोर आलेल्या माणसाशी ते कसं वागतात, ह्या गोष्टीसुद्धा माणसाला त्यांनी जन्मभर शिकलेल्या, त्यांनी जन्मभर आचरलेल्या अनुष्ठानाचा विचाराचा परिपाक असतो. त्यांचं वागणं, हलणं, बोलणं, विचार करण्याची पद्धती हे सुद्धा एक आदर्श असतं. तर अशा स्वरूपाचं की संतापाशी जावे. संत हे असे आपल्याला प्रत्येक गोष्टींनी काहीतरी शिकवत असतात. तर आपण आता पाहत होतो त्यानुसार असे परस्पर विरोधी ही आचरणं दिसतात संतांची. तर म्हणून दत्त महाराजांचा आपण जर बघायला गेलो तर दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक. आपण महाराजांच्या मूळ अवताराकडे आता येऊ की आपण महाराजांचे अनेक अवतार पाहिले की त्यामध्ये काही ठिकाणी धर्मबद्धता आहे, काही ठिकाणी बिलकुल धर्म न मानणारे, धर्मशृंखला धर्माची चौकट तोडून टाकणारे असे आहेत. परंतु वैशिष्ट्य असं आहे की ही माणसं आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना धर्म मोडा म्हणून सांगत नाहीत, तुमची चौकट तोडा म्हणून सांगत नाहीत, कारण अशानं सगळीकडे अंधाधुंदी माजेल. त्यामुळं त्यांचं वागणं त्यांना शोभतं. अनेक उदाहरणं आहेत की गोंदवलेकर महाराजांना संपूर्ण तांबड्या मिरचीचा गोळा खायला घातला, ती पचवायची ताकद त्यांच्याकडे असते. अनेक सत्पुरुषांच्या बाबतीत असं घडतं. आपण म्हणतो की ह्यांनी हे केलं मग आम्ही का नाही, कारण त्यांची ती ताकद असते. तर आपण थोडक्यात हे पाहत होतो की दत्त संप्रदायामध्ये दत्तांचे अवतार जे आहेत ह्यांची व्यक्तिमत्व कशी आहेत. तर आता मूळ दत्तावताराकडे येत असताना अशा प्रकारे हा दत्तावतार की तो कर्मकांडी पण आहे पण कर्मबाह्य पण आहे, तो अवधूत आहे, तो स्वेच्छाचारी आहे, तो काही करू शकतो. तर ह्यांचं व्यक्तिमत्व कोणत्याही शास्त्रव्याख्येमध्ये कोणत्याही मर्यादेमध्ये बद्ध होत नाही. तर असा हा दत्तावतार. ह्या दत्तात्रेयांच्याबद्दल आपण आता थोडक्यात व्यक्तिमत्व पाहिलं. दत्त महाराजांच्या अवतारामध्ये थोडक्यात दत्त महाराजांच्या इतिहासाबद्दल पाहताना असं म्हणलं जातं की अत्री हे वेदकृत ऋषी आहेत. वेदामध्ये अत्रींचं एक मंडल आहे. ह्या मंडलाचे कर्ते वेदकर्ते अत्री आहेत. तर अत्रींनी वेदामध्ये काही मंडलांची रचना केलेली आहे. ते फार मोठे शास्त्रज्ञ होते असाही उल्लेख वेदामध्ये आलेला आहे. वातयंत्र त्याबद्दल एक असं सांगितलं जातं, दत्त पुराण जे आहे तर त्यामध्ये हे संदर्भ सगळे आलेले आहेत. सहसा आपल्याला दत्त पुराण म्हटलं की वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी लिहिलेलं पुराण माहिती आहे. परंतु महर्षी वेदव्यास विरचित दत्त पुराण म्हणून एक जुनं पुस्तक आहे की ज्यामध्ये पूर्ण व्यासांनी केलेली 18 पुराण आहेत. त्याप्रमाणे दत्तात्रेयांचं मोठं पुराण आहे. तर त्या ग्रंथात सुद्धा महाराजांचे पूर्ण उल्लेख आलेले आहेत. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अत्रेर वंशम प्रवक्ष्यामि तृतीयस्य प्रजापतेः तस्य पत्न्यस्तु सुंदर्यो दशैवासन पतिव्रताः. तर ऋग्वेदाचं 5वं मंडलामध्ये अत्रींनी स्वतः काही मंत्र सिद्ध केलेले आहेत. त्यांनी योग्य ठिकाणी पाऊस पाडण्यासाठी वातयंत्र निर्माण केलं होतं की पावसाचे आलेले ढग योग्य त्यांना अपेक्षित त्या ठिकाणी जावेत आणि त्या ठिकाणी पाऊस पडावा. त्याला वातयंत्र असा उल्लेख वेदात आहे. तर ग्रहणाबद्दलचं पुरेपूर ज्ञान हे सर्वप्रथम अत्रींनी दिलं. जसं वेदात म्हणलेलं आहे की यं वै सूर्यं स्वर्भानुस्तमसा विद्यदासुरः अत्रयस्तमन्वमिंदम. तर अत्रींनीच ते जाणलं की हे काय झाले आणि त्यांनी सगळीकडे सांगितलं की ग्रहण म्हणजे काय असतं.
तर असे अत्रीही, तर एक शास्त्र आहे की अत्री हे ज्या यज्ञामध्ये असतील तर या ऋत्विजामध्ये, ज्या गुरुजींच्यामध्ये होमामध्ये अत्रिगोत्री ब्राह्मण प्रथम असेल तर त्याला पहिला दक्षिणाद्यावी, हे अत्रींपासून सुरू झालेलं आहे. अत्री वंशाला फार मोठा मान होता. तर अत्रेर वंशम प्रवक्ष्यामी तृतीयस्य प्रजापते हे तस्य पत्न्यस्तु सुंदर्यो दशैवासन पतिव्रताः. ब्रह्मदेवांच्या प्रत्येक अंशापासून, अंगापासून अनेक ऋषींची निर्मिती झाली. तर अक्ष्णोत्पत्ताय विद्महे अत्रींना म्हटले. तर ब्रह्मदेवाच्या ज्ञानचक्षुमधनं अत्रींची उत्पत्ती झालेली आहे. नमस्कार.